Yes, come in. Excuse me, डॉक्टर अजिंक्य, Right? मी रोहन धुरंदर. मिसेस धुरंदरांची केस तुम्ही हँडल करताय ना? Right? त्या संदर्भात सर मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. मिस्टर धुरंदर, तुम्ही माझ्या केबिन मध्ये थांबाल का? मी माझे रुटीन चेकअप संपवून तिथेच आहे. ठीक आहे, पण डॉक्टर जरा लवकर आलात तर बरं होईल. आय अंडरस्टँड युअर कन्सर्न, पण मला चेकअप संपवले पाहिजे. मी आलोच, तुम्ही थांबा. ठीक आहे सर. त्या मोहरच्या आयुष्यातला त्रास कधी संपणार आहे देव जाणे. वाटलं होतं तीर्थयात्रा करून आले, आपली पल्लू ही बरी होती, हळूहळू एक एक प्रश्न मार्गी लागतील. पण कसं काय, नशिबाचे भोग केव्हा संपणार आहे देव जाणे. पहा ना, आधीच पल्लवीचं टेन्शन होतं, आता पल्लू बरी होते तर सुलेखा त्यांचा आजार पडालं. मोहर तरी कुठे कुठे पुरी पडणार हो. मधू, पाणी घे का? फारच उशीर झाला. ते वाटेत शेंगावली मावशी भेटली होती, चांगल्या वाटल्या म्हणून घेतल्या जरा. काय झालं? एवढी चिंता का चेहऱ्यावर? अरे कुणी मला काही सांगेल का या घरात? अहो, मोहरचा फोन आला होता. सुलेखाताई कोमात गेल्यात. काय? हे कसं झालं? कधी झालं? अहो, काल रात्रीच. आणि मोहर सांगत होती की त्या जिन्यावरून पडल्या आणि त्यांच्या डोक्याला खूप मार लागला, खूप रक्तस्राव झाला आणि मग त्या कोमात गेल्या.